मित्रांनो, आज आपण निघालेलो आहे पुन्हा एका बदलीवरती आणि आता बहादूरशिक नाक्यावर उतरून गाडी आपल्याला भेटली नाही, तर आता आपण चालत जातो चिपळूण स्टेशनला. तर खूप लांबचं अंतर आहे आणि खूप कंटाळा आला, चालून घाम वगैरे यायला लागला. तुम्ही बघू शकता तुम्ही आता पुढे कसं आहे आणि समोर बघू शकता तुम्ही चिपळूण रेल्वे स्टेशनला जाणारा रस्ता आहे ना, त्याच्यावरती फलक लागलेले आहेत रोडवरती. अक्षरशः गेली 30 मिनटं चालतोय मी, खूप दमलोय, म्हणजे पूर्ण घामानं निथळून गेलो आहे. काय फालतूचे पैसे जातील रिक्षाला म्हणून आपण चालत चाललो आहे. बघू शकता तुम्ही आता ती बदली आपली पनवेलवरून आपल्या गावी यायचं आहे, ती बदली आहे. तर बदली म्हणजे बाहेरची कोण नाहीत, आपलीच माणसं आहेत, त्यासाठी आपण चाललेलो आहे. ते कसं असतं चालत जाण्याचं मेन कारण म्हणजे कसं, मला ती काही रिक्षा भेटली असती पण रिक्षावाल्याला परत 100 रुपये द्या आणि तेवढा आपल्याकडे पुढे वेळ पण आहे, अजून ट्रेन यायला भरपूर वेळ आहे. तर म्हटलं आधीच जाऊन बसण्यापेक्षा चालत गेलं तर आपले पैसे पण असतील आणि थोडीशी वॉकिंग डिस्टन्स पण होईल. तर पुढची अपडेट देत आहे मी. चिपळूण स्टेशनला ऑलमोस्ट पोहोचतो आहे आता मी. वातावरण मित्रांनो इथलं खरंच खूप ग्रेट आहे, म्हणजे छान आहे. तुम्ही आता बघू शकता आसपास ऊन नाही आहे, एकदम शांत वातावरण आहे, खूप भारी वाटतं इकडे. तुम्हाला परत बॅक साईडचा कॅमेरा करून दाखवतो मी तुम्हाला. आता आपण स्टेशन रोडला आहे इकडे. फायनली आपण आता पोचलो इथं चिपळूण रेल्वे स्टेशनला. तर बघूया, पटपट तिकीट काढूया आणि जाऊयात. तर चिपळूण स्टेशनला आलो आहे, तिकीट काढून वाट बघायला लागणार आहे, कारण 7:30ची ट्रेन आहे आपली, त्यामुळे थांबावं लागणार आहे तिकीट काढून इथे. स्टेशनला आलो, दमलो होतो खूप, म्हणून तिथून मस्त एक जिरा सोडा ड्रिंक घेतली आणि थोडं बरं वाटलं ड्रिंक घेऊन. आणि नंतर पनवेल स्टेशनला मी पोहोचलो आहे. तर पनवेल स्टेशनला पोहोचल्यानंतर म्हटलं आता लोकल तिकीट काढायला लागेल. तिथून आपल्याला लोकल तिकीट काढून लोकलने खारघरला जावं लागतं. तर इथे ATVM मशीन होतं, मशीनवरती आपण तिकीट काढलं, कारण लाईन लावू शकत नव्हतो, त्याला खूप वेळ गेला असता. स्मार्ट टेक्निकनं आपण इथे तिकीट काढलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता प्रत्येक स्टेशन्सवर असे हे आहेत, हे अशा तऱ्हेचं काय आपलं तिकीट आहे. तिकीट घेतलं आणि पुढे मग ट्रेन पकडली. ट्रेन लागली होती प्लॅटफॉर्मला. ट्रेन पकडली आणि गेलो खारघरला. खारघरला उतरल्यानंतर सगळं सामसूम झालं होतं. मित्रांनो, आता आपण चाललो आहे खारघर 3 स्टार हॉटेलजवळ, म्हणजे तिथं स्टॉप आहे आपला गावी जाण्यासाठी. गाडी आपली तिथेच येणार आहे. तर आता स्टेशनपासून, रेल्वे स्टेशनपासून चालत आपण बस स्टॉपला चाललेलो आहे, खारघर 3 स्टार. तर तिथून मग गाडी घेऊन आपल्याला गावी जायचं आहे. पुढे मी तुम्हाला अपडेट देत राहीन. तर बघू शकता तुम्ही, आता सध्या स्टेशन रोडला आहे मी. स्टेशन रोडवरून चाललेलं आहे, चालत खारघरला. हा स्टेशनकडून 3 स्टारकडे म्हणजे मेन स्टॉपकडे जाणारा रस्ता आहे. तर बघू शकता तुम्ही, अंधार होता खूप. इथं हायवे आहे आपला, हायवे बघू शकता तुम्ही. इथं हायवेला आलेलो आहे मी. आपला सायन पनवेल हायवे आहे हा. तर हायवेवरूनच चालत आपण बस स्टॉपला चाललो आहे. तुम्हाला हायवेचा मी एक व्ह्यू दाखवतो. सायन पनवेल हायवे आहे हा, आणि एक झलक बघू शकता तुम्ही. हा आत्ता पनवेल सायनकडे जाण्यासाठी हायवे आहे, आणि इकडे बॅक साईडला आपलं पनवेल साईडला जाण्यासाठी. अशा तऱ्हेने काय आहे, इकडे हा खारघर स्टेशन कडे जाण्यासाठी हा मधला शॉर्टकट आहे.